कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राध्यापक वासुदेव गुरव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट सुभाष पाटील उपस्थित होते। कार्यक्रमास भाई सुभाष पवार संस्थेचे सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। क्रांतिसिंहांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक वासुदेव गुरव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा, विविध दाखले देऊन घेतला। एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यापूर्वी त्यावेळची परिस्थिती माहिती असणं आवश्यक आहे, तेव्हाच त्या व्यक्तीचं कार्य किती महान होतं याची प्रचिती आपल्याला होते, असे मत व्यक्त केलं। आजच्या 21व्या युगात बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविरत झटलेल्या फुले दाम्पत्याचं कार्य खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ हे एकमेव लोकविद्यापीठ आहे, शिक्षण संस्था आहे। या शब्दात संस्थेच्या कार्याचा त्यांनी गौरव केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये फुले दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनंत हालअपेष्टा सहन करून कर्मठ सनातनी विचारांच्या विरुद्ध संघर्ष करून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं कार्य कशा प्रकारे केलं याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। फक्त शिक्षण इतकंच कार्य सावित्रीबाईंचं नव्हतं, तर समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून समाजातील अन्याय दूर करण्यासाठी विधवा तसेच अनाथ बालकांसाठी त्यांनी केलेलं कार्य आज आपण समजून घेणं, खरी सावित्री समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं मत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मिनल देशमुख यांनी केलं। प्रास्ताविक श्री आरिफ देसाई यांनी केलं। आभार सौ धनश्री माळी यांनी मांडले। कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन माननीय सुभाष पवार, संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील, प्राध्यापक आर.टी. कुंभार, प्राध्यापक अशोक पवार, माननीय श्री पोपटराव कुसूरकर, दोनही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।